तर ठाकरे सेना खासदार संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवरती जोरदार टीका केली आहे। बारामती जिंकण्यासाठी अजित पवारांनी घोटाळे केले, त्यांच्या पोलिसांच्या गाडीतून पैसे वाटले, बँका उघड्या ठेवल्या असा गंभीर आरोप राऊतांनी केला आहे। अजित पवारांनी आतापर्यंत केवळ घोटाळेच केलेत असे थेट विधान करत राऊतांनी बारामती इथल्या निवडणूक प्रक्रियेवरती प्रश्नचिन्ह उभं केलंय। शिष्टमंडळ भेटणार आहे। संजय राऊतांनी तुम्हाला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना देखील त्याचं निमंत्रण दिलंय। लोकशाही वाचवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र या अशा प्रकारचे संजय राऊतांनी सांगितलं। 14 तारखेला शिष्टमंडळ भेटणार आहे। ठीक आहे, तुम्ही नोंद घेतली दादा याला जोडून तुला वाटतं का मी जाईल म्हणून? दादा पवार जातील असं वाटतं का? याचं कारण असं की त्याने घोटाळेच केलेले आहेत ना बारामती निवडणुका जिंकण्यासाठी। तो मुद्दा समोर येऊ शकतो। रात्री पोलिसांच्या गाडीतून कसे पैसे वाटले गेले किंवा बँका कशा उघड्या ठेवल्या त्यांच्या लोकांनी रात्री अपरात्री, किंवा मतदार याद्यामधून संशयास्पदरित्या मतदारांना काढणं आणि वगळणं, 60 लाख मतदार जे लोकसभा विधानसभेत वाढले या सगळ्या मतदारसंघात, हा एक महत्त्वाचा मुद्दा राहणारच आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।